फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची ताकद वाढली, असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. नमस्कार, TV6 मराठी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये सुरू आहे. सर्व मंत्री आणि आमदार या विधिमंडळासाठी नागपूरमध्ये आहेत. या अधिवेशनानंतर जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे. विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर तर्फे आयोजित भव्य सत्कार सोहळा व पक्षप्रवेश मेळावा आज उत्साहात पार पडला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश जाहीर केलेला आहे. सर्वांचं मनापासून स्वागत केलं आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच महिला भगिनींचा मान सन्मान जपला आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रगतिशील विचारधारेनं आपण चालत आहोत आणि त्याच मुलांवर पुढे जाणं ही आपली जबाबदारी आहे. सेक्युलर विचारधारा राज्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, असं आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित यांना सूचित केलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण करण्याचा आपल्यावर आदर्श ठेवला. देश आणि राज्यातील आदरणीय पवारसाहेबांचे योगदान हे अपूर्ण आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं सामाजिक कार्य आपण कधी विसरू शकत नाही. त्यांच्या निधनानं आपण एक थोर समाजभूषण व्यक्तिमत्व गमावलं आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केलेल्या आहेत.